नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी जर तुमची लहान किंवा मोठी होत असेल तर कशा पद्धतीने आपल्याला ती कमी जास्त करायची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। तर इथे आपण मूळ कटोरी जी असते ती आधी ड्रॉ करून घेऊया। इथे पहा, मी अशा पद्धतीने दोन ज्या मूळ कटोऱ्या आहेत त्या काढून घेतल्यात। एका कटोरीमध्ये मी तुम्हाला जर जास्त कटोरी होत असेल तर कशा पद्धतीने आपण ती कपड्यावरती कमी करायची आहे हे सांगणार आहे, आणि दुसऱ्या कटोरीमध्ये जर तुमची कटोरी कमी पडत असेल तर ती कपड्यावर तुम्ही कशा पद्धतीने वाढवायची हे सांगणार आहे। तर इथे पहा, अर्धा इंच मार्जिन, इथे ही अर्धा इंच किंवा पाव इंच मार्जिन घ्या। इथे शक्यतो पाव इंच मार्जिन घ्या। आता हे सर्वसाधारण कटोरीमध्ये मी सांगते तुम्हाला, आपण हे 1.5 इंचाने असे वाढवतो आणि याचा असा आपण सेंटर करून घेऊ। जी काही वाढवलेली कटोरी असते त्याचा असा सेंटर करून घ्यायचा आणि इथेही आपण 1.5 इंचाने वाढवून घेऊ। वाढवल्यानंतर पहा, या पद्धतीने हा आकार दिला आपण आणि इथेही अशा पद्धतीने जोडून घेतली। इकडे अर्धा इंच आणि इकडे पाव इंच वरती जायचं आणि हे जे पॉइंट आहेत हे जोडून घ्यायचे। पहा, या पद्धतीने। तर आता ही तुमची कटोरी मोठी होत असेल तर पहा काय करायचं। आता ही मूळ कटोरी कितीची आहे पहा, 5.25 इंचाची ही मूळ कटोरी आहे। तर आपल्याला सुद्धा 5.25 इंचाचीच मूळ कटोरी हवी, वाढीव कटोरी जी आहे ती टक्स दिल्यानंतर हवी आहे। तर पहा, दोन पद्धती मी सांगते इथे तुम्हाला। इकडे अर्धा इंच मार्जिन आणि इकडे अर्धा इंच मार्जिन सोडून तुम्ही काय करा, इथे 5.25चा मध्य करायचा। आता किती होतो इथं 2.5 आणि वरती 1 पॉइंट, तर इथे मी 2.5 आणि वरती 1 पॉइंट दिला आणि इथे ही 2.5 आणि 1 वरती पॉइंट दिला आणि हा टक्स 2.5 घेतला आणि या पद्धतीने इथे हा टक्स दिला। तर काय होईल, ही कटोरी जी आहे ती आपली बरोबर तयार होईल। परंतु इथं टक्स किती येतोय पहा, जवळपास 1.25 इंच टक्स येतोय। मग काय करायचं अशा वेळेस, एवढा टक्स आपल्याला नको आहे, तर कारण टोक जास्त दिसेल म्हणून आपण काय करायचंय पहा, इथून अशी कटोरी जी आहे पहा, इकडून पाव इंचाने आणि इकडून अशी पाव इंचाने कटोरी कमी करून घ्यायची। पहा, अशी ड्रॉ केल्यानंतर इकडे पाव इंच एक मार्किंग करून घ्या, पॉइंट द्या आणि इकडे कसा पॉइंट देऊन ही एक लाईन जी आहे ती ओढून घ्यायची अशा पद्धतीने। पहा, मग ही झाली आपली ही कटोरी। आता आपण इकडे अर्धा इंच मार्जिन आणि इकडे अर्धा इंच मार्जिन ठेवून आपली कटोरी किती होती 5.25 त्याचा मध्य पहा या पद्धतीने आणि इकडेही तसंच करायचं। हा पॉइंट इथे आला। आता हा टक्स रुंदी आपल्याला कमी झाली पहा, त्यामुळे इथे या पद्धतीने ही टक्सची रुंदी येऊन बरोबर आपली ही कटोरी झाली। म्हणजे तुम्ही इथं जर 1.5 इंचाचा टक्स दिला, पहा इथे ह्या 1.5 इंच, आपण हे जर कमी केलं नसतं आणि इथे 1.5 इंच टक्स दिला असता तर ही कटोरी मोठी होत होती, म्हणून आपण ही अशा पद्धतीने कमी करून घेतली, ठीक आहे, आणि टक्सही मोठा होत होता। तर अशा पद्धतीने तुम्ही ही कटोरी, जेव्हा तुमच्याकडे वाढीव कटोरीचा पेपर पॅटर्न असेल आणि ती खूप मोठी होत असेल तर अशा पद्धतीने इकडे पाव इंच कमी करायचं, पूर्ण आहे अशी ड्रॉ करून घ्यायची। जशी वाढवलेली कटोरी आहे ती आहे अशी ड्रॉ करून घेऊन इकडून पाव इंच आणि इकडून पाव इंच दोन्हीकडून समसमान पहा कमी करायची आहे, एकीकडूनच कमी करायची नाही, नाहीतर पहा मग तिरका टक्स जाण्याची शक्यता असते। त्यासाठी दोन्हीकडून आपण समसमान कमी करून जसा आहे असा तुम्ही परत आकार जो आहे तो द्यायचा आहे, म्हणजे तुमची टक्सची रुंदी सुद्धा कमी होईल। जर तुम्ही कमी नाही केलं समजा आणि टक्सची रुंदी जरी वाढवून तुम्ही कटोरी कमी केली तरी पण चालतं, परंतु लहान साईज असेल तर त्यामध्ये आपण जेव्हा टक्स जास्त घेतो त्यावेळेस खूप टोक दिसतं, त्यासाठी ही पद्धत वापरायची। आता तुमची कटोरी जर लहान होत असेल पहा, आता इथं आपण वाढवू
1.1 म्हणजे कमी इथं कमी घेऊ, म्हणजे हे जर तुमचं अंतर तुम्ही कमी घेतलेलं असलं वाढवताना, तर तुम्हाला कटोरी मोठी हवी आहे, तर ती वाढवताना दोन्ही साईडून आपण समसमान वाढवायची. पहा, आता ही ती तुम्ही कटोरी वाढवताय, ही कमी असणार आहे. पहा, म्हणजे तुम्हाला याच्यापासून मोठी कटोरी बनवायची. इकडे पहा या पद्धतीने. आणि ही कटोरी किती इंचाची आहे हे पाहू. ही कटोरी आहे बरोबर 5 इंच. इथे लक्षात घ्या, ही कटोरी आहे 5 इंच. इकडे अर्धा इंच मार्जिन आणि इकडे अर्धा इंच मार्जिन घालून आपण जरी इथे 2.5 इंच आणि इकडे 2.5 इंच टक्स घेतला, तर ही कटोरी जी आहे ती बरोबर आपली काय होईल, 5 इंचाची होईल. जर तुम्हाला बरोबर कटोरी करायची असेल तर, कमी वाढवलेली कटोरी तुम्हाला जर बरोबर करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही बरोबर करू शकता. ठीक आहे. परंतु इथे टक्स किती कमी येतोय पहा, म्हणजे तुमची कटोरी जी आहे इथे 1 इंच टक्स येतोय आपला दोन्हीकडून. ही काय होणार आहे, चपटी होणार आहे. आणि आपल्याला टक्सची रुंदी किती हवी आहे, 1.5 इंच. ठीक आहे. 1.5 इंच आपल्याला टक्स दिल्यानंतर आता मग काय होईल, तुम्ही जेव्हा ही आहे अशी कटोरी पहा, इथं किती भरलाय, टक्सची रुंदी 1 इंच भरलेली आहे. पण जेव्हा तुम्ही या टक्सची रुंदी 1.5 इंच आणि इकडून ही अशी 1.5 इंच घेता, पहा हा टक्स आपला बरोबर झाला. ठीक आहे. आणि आपल्याला हवी आहे 5ची कटोरी, तर पहा इथून हे इथपर्यंत 2.5 येते आणि इथून हे इथपर्यंत 2.5 इंच येते, म्हणजे 5 इंचाची कटोरी आहे. परंतु मार्जिन कुठं आहे, मार्जिन शिल्लक राहत नाहीये यामध्ये. त्यासाठी मग तुम्ही जेव्हा हा टक्स देता त्यावेळेस मग कटोरी आपली 4.5 इंचाची इथं तयार होणार. इकडं शिलाई आणि इकडं अशी शिलाई गेली की टोटल आपली कटोरी 4.5 इंचाचीच तयार राहणार आहे. त्यासाठी आपण काय करायचं आहे, हा जो आता पॅटर्न आहे हा तुमचा वाढवलेला तो तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला वाटतं की ही मूळ कटोरी 5ची आहे आणि आपण टक्स दिल्यानंतर आपली ही कटोरी जी आहे ती 4.5 इंचाचीच तयार होते, म्हणजे पुढचा भाग आपला कमी तयार होतोय. तर त्यासाठी तुम्ही मग वेगळी कटोरी काढत बसायची काही गरज नाही. पहा, हा आहे असे वाढव कटोरी जी आहे ती डायग्राम जो असतो तो आपण ब्लाऊज पीसवरती आखून घ्यायचा आणि इकडे अर्धा इंच वाढवायचं. पहा, इकडे अर्धा इंच वाढवा आणि हा पार्ट इकडे अर्धा इंच वाढवायचा असा, आणि परत एक लाईन ओढून घ्यायची आणि हा आकार जो आहे तो असा आणून जोडायचा. ठीक आहे. समजलंच असेल तुम्हाला. आता इथून हे आपल्याला नको आहे आणि इथून सुद्धा हे आपल्याला आता नको आहे. हे नवीन आकार आपण दिलेले आहेत. आता नवीन आकार दिल्यानंतर इथे सुद्धा हे आपल्याला नवीन आकार तयार करायचे आहेत. इथे हा आपला आकार तयारच झालेला आहे. आता मात्र आपली कटोरी जी आहे ती बरोबर पहा 5 इंचाचीच तयार होणार आहे. पहा, हे 2.5 इंच आणि हे 2.5 इंच. इथे ही कटोरी आपली बरोबर अशी 2.5 इंचाची तयार होते. मग जेव्हा तुमची कटोरी कमी जास्त होईल त्यावेळेस अशा पद्धतीने, जर कमी होत असेल जास्त होत असेल तर अशा पद्धतीने ही कमी करून घ्यायची. ही मी कमी करून दाखवलेली आहे आणि ही कटोरी मी वाढवून दाखवलेली आहे, म्हणजे ही कमी भरत होती तर ती मी वाढवून दाखवलेली आहे. तर सेपरेट असं कटिंग करत बसायची गरज नाही. जो काही पॅटर्न आहे आपल्याकडे अवेलेबल तो तुम्ही अशा पद्धतीने कपड्यावरती वाढवू शकता. तर मी इथं खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.